नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र विषय पाहणार आहोत. नवनाथ पारायण कसे करावे, संकल्प, नियम, उपवास आणि संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी महत्त्वाचे उपाय सांगणार आहे. मित्रांनो, एक अनुभव सांगतो. जे लोक नियमाने श्रद्धेने नवनाथ पारायण करतात त्यांना 100% नाही तर 101% परिणाम मिळताच. ही परंपरा फक्त ग्रंथ वाचण्याची नाही, तर त्याग, शुद्ध भावना आणि नियम यात मोठे सामर्थ्य आहे. आपल्याकडे एक संकल्पना सांगितली जाते, मंत्राधीन देव. याचा अर्थ असा की आपण नियम, मंत्र आणि भावनेने केलेली प्रार्थना देव स्वीकारतो. म्हणून पारायण भावनेने आणि शिस्तीत केले तरच पूर्ण फळ मिळते. खूप लोक थेट नवनाथ, दत्त, देवी, गणपतीकडे जातात, पण लक्षात ठेवा, कधीही कुलदेवतेला विसरू नका. कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाचे रक्षण करणारी देवता. तुम्हाला कुलदेवता माहीत नसेल तरी हरकत नाही, फक्त संकल्पनात असे म्हणा, कुलदेवताभ्यो नमः. संकल्प म्हणजे देवासमोर आपली इच्छा ठेवणे. संकल्पासाठी लागते हातात पाणी, अक्षता, कुंकू, हळद, फूल किंवा नारळ. संकल्पात आपण देवाला सांगतो, मी अमुक दिवशी अमुक कारणासाठी पारायण करत आहे. हा क्षण खूप शक्तिशाली असतो. कुलदेवतेच्या संकल्पनानंतर दुसरा संकल्प, श्री गुरु दत्तात्रेय प्रीत्यर्थे श्री नवनाथ भक्ती कथासाराचे पारायण करणार आहे. नंतर आपले नाव घेऊन पाणी सोडायचे. हे म्हणजे पारायणाची अधिकृत सुरुवात. पारायण 7 किंवा 9 दिवसाचे करावे, म्हणजेच 3 दिवसाचे पारायण टाळावे, कारण पूर्ण फळ मिळत नाही. मांस, कांदा, लसूण बंद, म्हणजे शरीर सात्विक ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे. गादीवर झोपू नये, म्हणजे गादी ही गुरुची आसंदी मानली जाते, म्हणून चटई किंवा सतरंजी वापरावी. उपवास म्हणजे पोट न भरणे. उपवास म्हणजे देवाच्या सानिध्यात राहणे. पारायण उपवास महत्वाचा. एक वेळचं जेवण म्हणजे चकली, फास्ट फूड, बाहेरचं खाणे पूर्ण टाळा. सकाळी 4:30 ते 7 हा सर्वोत्तम काळ, म्हणजे ब्रह्ममुहूर्त. पहिल्या दिवशी पाटावर स्वच्छ वस्त्र, उजवीकडे नारळ, गणपतीची पूजा, नवनाथांचा ग्रंथ ठेवणे आणि पारायण सुरू करणे. पारायण दरम्यान धूप, उदबत्ती जाळू द्या. त्यातून जो अंगारा किंवा भस्म पडतो तो संरक्षण मानला जातो. आयुष्यात अडथळे आले तर भस्म उपयोगी पडते. हा एक पारंपरिक पण अत्यंत शक्तिशाली उपाय आहे. पारायण पूर्ण झाल्यावर कोमट दूध व साखर नैवेद्य, दत्त आरती, नंतर हळूहळू पारायण समाप्त करायचे. नंतर 9 दिवस मन, शरीर आणि विचार शुद्ध ठेवणे याला ब्रह्मचर्य म्हणतात. भावना, वागणूक आणि विचार सात्विक असावे. पारायणानंतर दुसऱ्या दिवशी 9 मुलांना बोलवून पाद्यपूजा, छोटासा प्रसाद, भेटवस्तू, उडदाचे वडे हे अत्यंत फलदायी मानले जाते. यामुळे पारायणाचे फल निश्चित मिळते. हा संपूर्ण उपक्रम का करावा? मन शुद्ध होते, देह सात्विक होतो, कुलदेवतेचे व नवनाथांचे आशीर्वाद मिळतात, अडथळे दूर होतात, मनातील इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होते, आयुष्यात सकारात्मकता बदल येतात. मित्रांनो, नवनाथांची कृपा मिळवायची असेल तर पारायण प्रामाणिकपणे करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अलख निरंजन. जय नवनाथ.